जय जय रघुवीर समर्थ। बहुतांपरी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा। मना सारसाचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एकते आगळे रे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण मागोवा घेत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 152 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये मनाला हा विश्वास दिला की हे मना, जर तू दृढ निश्चय केलास या सद्वस्तूला शोधण्याचा, जी खऱ्या अर्थाने खरी आहे असे ते खरेपण शोधण्याचा तू दृढ निश्चय केला, मनाला बोध दिला, आत्म अनात्म हा विवेक मनामध्ये दृढ केलास, तर तुला ती सद्वस्तू निश्चित सापडेल। परंतु हे सगळं कधी होईल? ज्या वेळेला तू एखाद्या अशा जाणत्याच्या, अशा सज्जनाच्या आश्रयाला येशील, शरणागत होशील, त्याच्या चरणी दृढ प्रेम करशील, त्याच वेळेला तुला या सद्वस्तूचं दर्शन घडू शकेल। सज्जनो, मानवी मन हे प्रत्येक वेळेला रिबेल करणारं, क्रांती करणारं असतं। आपण बघतो ना, समाजामध्ये देखील विरोधाला विरोध या भूमिकेमध्ये अनेक लोक असतात। तशीच काहीशी अवस्था परमार्थामध्ये देखील मानवी मनाची असते। मानवी मन म्हणतं की अरे, सज्जनाचा कुठं इथं संदर्भ आला? जर हे सगळं सद्वस्तू शोधण्याचा राजमार्ग आपल्या मनामध्येच सामावलेला आहे, हे मन जसं जसं सूक्ष्म होत जाईल तसं तसं ते त्या सिद्धत्वाला प्राप्त होईल, हे मान्य आहे। पण हे सगळं करण्यासाठी सज्जनाची काय गरज आहे? काय होतं या सज्जनाच्या अनुरागाने? काय प्राप्त होतं? त्याची खरंच आपल्या जीवनामध्ये आवश्यकता आहे का? हा प्रश्न मनाला विरोध म्हणून निश्चित पडू शकतो। श्री महाराजांना देखील एकदा एकाने विचारलं की गुरुची जीवनामध्ये आवश्यकता काय आहे? महाराज म्हणाले, गुरु तसं बाहेरून काहीच तुम्हाला मिळवून देत नाही, पण जसं एखाद्या आरशावरती जर खूप धूळ साठली असेल तर त्या आरशामध्ये आपण आपला चेहरा बघायला गेलो तर तो दिसत नाही। मग अशा वेळेला कोणीतरी तो आरसा जर स्वच्छ साफ करून दिला तर सज्जनो, जसं त्या आरशामध्ये आपल्याला आपण पाहता येतं, त्याप्रमाणे श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जस जो दायक फलचारी। म्हणजे गोस्वामी तुलसीदास देखील हे सांगतात की श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी। मुकुर म्हणजे आरसा। माझ्या मनरूपी आरशाला या गुरुचरण रजाने मी स्वच्छ करतो, साफ करतो, आणि या चित्तशुद्धीच्या अवस्थेमधून मी रघुनाथाचं सुयश गातो। सज्जनो, गुरुची जीवनामध्ये जरी गुरु म्हणत असला की आम्ही बाहेरून काही आणत नाही, आम्ही आतली सद्वस्तू तुम्हाला मिळवून देतो, परंतु ज्या भक्ती मार्गावरून आम्ही मंडळी जातोय तिथं माझा अनुभव तरी असा आहे की गुरुच्या शिवाय एक पाऊल टाकणं देखील अत्यंत अवघड आहे, नवे नवे अशक्य आहे। गुरुच्या कृपेशिवाय, गुरुच्या संगाशिवाय, गुरुच्या छत्राशिवाय या परमार्थामध्ये सत्यशोधन तर फार लांबची गोष्ट आहे। मनुष्य हा नीतीच्या मार्गाने देखील चालू शकत नाही, अशी अवस्था आहे। परंतु गुरु जीवनामध्ये आल्यानंतर इथं अनुराग हवा,
गुरुच्या चरणी अत्यंत तादात्म्य हवं. श्री समर्थांना देखील शुद्ध ज्ञान निरूपणामध्ये जेव्हा शिष्याने विचारलं की प्रभू, हे शुद्ध ज्ञान फार अवघड आहे हो. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. हे पहावे आपणासी आपण ही अवस्था कशी मिळायची, जिथे समस्त प्रकृती ओसरे? ही सगळी प्रकृती कधी ओसरायची? हे सगळं आत्मनिवेदन कसं घडायचं? यावरती समर्थांनी शिष्याला आश्वस्त करताना एक फार छान विधान केलंय. दासबोधाच्या 5व्या दशकातील शुद्ध ज्ञान निरूपणातली ही ओवी आहे. त्यामध्ये समर्थ म्हणतात, असो गुरुचे ठाई अनन्यता, मग तुझं कायसे रे चिंता, वेगळेपणे अभक्ता उरोची नको. गुरुच्या चरणी तू अनन्य होऊन जा, मग तुला आत्मनिवेदनाची काळजी करायची गरज नाही. आत्मनिवेदन स्वाभाविकपणे घडतं. आत्मनिवेदनाला आणखीन वेगळी कशाचीच गरज लागत नाही. गुरुच्या चरणी अनन्य व्हायचं म्हणजे काय? गुरुच्या आज्ञेमध्ये राहायचं, गुरुने दिलेल्या तत्वावरती चालायचं. आणि जो गुरुला विन्मुख होऊन या सद्वस्तूच्या निमित्ताने जो शोधन करतो, त्याला ती सद्वस्तू सापडेल न सापडेल आपल्याला काय वाटतं? समर्थ याचं फार सुंदर वर्णन आजच्या श्लोकामध्ये करतात. काय म्हणताय समर्थ माऊली? बहुतान परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा. आपण पहिल्यांदा या 2 चरणांचाच विचार करूयात. बघा, आपण 2-3 दिवसापूर्वीच्या श्लोकामध्ये हा विचार केला की या मनाला ही सद्वस्तू कळत नाही. नसे पीत ना श्वेत ना श्याम काही. का बरं? याचं कारण असं आहे की ही सद्वस्तू इंद्रियांच्या अधीन नाही, ही गुणप्रधान नाही, त्याला गुणांनी बांधता येऊ शकत नाही. मग हे मन या सद्वस्तूला गुरुशिवाय जेव्हा शोधायला लागतं, तेव्हा या मनामध्ये बऱ्याचदा या सद्वस्तूच्या बद्दल काहीतरी विपरीत, विवर्त अशी भूमिका तयार होते. आणि या विवर्त भूमिकेला एखादा पंडित आपल्या शब्दज्ञानाने, आपल्या ओघवत्या वाणीने, शैलीने बऱ्याचदा असं काही सजवतो की ते विवर्तच खरं वाटायला लागतं. म्हणजे कसं? अगदी थोडक्यात सांगायला जावं तर आपल्याकडे जर एखाद्या दिवशी शिळ्या पोळ्या किंवा शिळा भात उरला असेल, तर घरातल्या गृहिणी काय करतात? त्याला छान फोडणी घालतात, छान लिंबू पिळतात, कोथिंबीर घालतात, त्याच्यावर थोडीशी शेव वगैरे आणि काहीतरी छान त्याच्याबरोबर चटणी, अशा पद्धतीने त्याला सजवल्यानंतर ते शिळं देखील जसं स्वाभाविकपणे ताजं म्हणून खपून जातं ना, त्याप्रमाणे सद्वस्तूच्या बद्दल प्रवचन करणं हे फार सोपं आहे. लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, सद्वस्तूच्या बद्दल प्रवचन करणं हे फार सोपं आहे. सद्वस्तू कशी आहे, कशी नाही याच्याविषयी ग्रंथ कंठस्थ करून त्याच्यावरती आपलं मत मांडणं हे देखील सोपं आहे. सोडा, त्याच्यावरती एखादा प्रबंध देखील लिहिता येईल, एखादा डॉक्टरेट देखील होऊ शकेल. बघा, आपल्यापैकी अनेक संतांच्या वाङ्मयावरती कितीतरी जण डॉक्टरेट झाले. मग ह्या संतांनी जे थोडक्यामध्ये सांगितलं होतं त्याचा जो त्यांनी एवढा मोठा विस्तार केला, म्हणजे एक प्रकारे हे तर त्या संतांपेक्षा देखील मोठे झाले, होय की नाही? कारण संतांनी जे सारभूत सांगितलं याचा विस्तार त्यांनी केला, त्याला आणखीन वेगवेगळे संदर्भ दिले. हे एवढं सगळं केल्यानंतर त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं पांडित्य हे निश्चितच संतांपेक्षा श्रेष्ठ वाटतं. आणि मग जर संत आत्मज्ञानी आहेत तर निश्चितच हा विस्तार करणारा पंडित देखील आत्मज्ञानीच झाला पाहिजे. त्याच्याशिवाय हे कसं शक्य होऊ शकेल? पण सज्जनो, संत आणि पंडितामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. पंडिताकडे केवळ शब्दज्ञान आहे, तर संताकडे केवळ अनुभव आहे. अनुभव, असा अनुभव ज्याने त्याला अंतर्बाह्य शांत करून टाकलंय. जसा एखादा मोठा फटाका आपल्या कानाजवळ वाजल्यानंतर आपल्याला काही ऐकू येणं जसं बराच वेळासाठी बंद होऊन जातं ना, त्याप्रमाणे हा आत्मज्ञानी संत या जगाच्या कोलाहलामधून बाहेर आलेला असतो. तो लौकिकासाठी कधी हपापलेलाच नसतो, त्याला या जगाकडून कशाचीच अपेक्षा नसते. असा हा संत
आपल्या स्वानंदामध्ये तृप्त असतो. आणि या संताच्या मुखामधून काही प्रासादिक श्लोक, काव्य, ग्रंथ यांची निर्मिती होते. कोणीतरी ते लिहून घेतं. बऱ्याचदा संत हे स्वतः आपला ग्रंथ लिहित नाहीत. मनाच्या श्लोकांसारखी काही लघुकाव्य सोडली तर समर्थांचं देखील बहुतांश साहित्य हे कल्याण शिष्याने लिहिलेलं आहे. आमच्या नाथांचं साहित्य गावबाने लिहिलेलं आहे. हे सगळं संत मंडळी सहजपणे बोलतात, कोणीतरी ते लिहून घेतं आणि जे संतांनी लिहिलेलं सांगितलेलं आहे त्या लिहिलेल्या छोट्या श्लोकांचं, अभंगांचं अत्यंत मोठा विस्तार कोणीतरी बुद्धिजीवी येऊन करतो. हे चूक आहे का? अर्थातच नाही, योग्यच आहे. कारण संतांना जे सांगायचं आहे त्याचे संदर्भ, त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन याचा उहापोह होणं गरजेचं आहे, नो डाऊट. पण प्रश्न इथं असा आहे की हा उहापोह करणं म्हणजे आत्मज्ञान आहे का? तर याचं उत्तर निश्चित रूपाने नाही असं आहे, निश्चितच नाही. मग संतांनी जर एखादी टीका लिहिली तर मग संत आत्मज्ञानी असूनही आपल्याला त्यांच्या या स्थानापासून त्यांना ढळायला हवं का? आता उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ हा संत एकनाथांनी माऊलीच्या नंतर, समाधीनंतर काही शतकांनी शुद्ध केला. त्यामध्ये काही त्यांचे संदर्भ जोडले. असं म्हणतात की माऊलीच्या ओव्या या 3.5 मात्रांच्या आहेत, तर नाथांच्या या 4 मात्रांच्या आहेत. म्हणजे या सगळ्यांमध्ये थोडासा भेद आहे, काही शब्द त्याच्यामध्ये लिहिले गेले. मग याचा अर्थ असा होतो की माऊलीला त्यावेळेला ते शब्द बरोबर वाटले नाहीत, कदाचित नाथांना ते शब्द बरोबर वाटले. आमच्यासारखी अज्ञानी मंडळी कसाही त्याचा अर्थ काढू शकतील सज्जनो. पण एक लक्षात घ्या, हा सगळा माऊली आणि नाथांचा संवाद होता, यामध्ये आपल्यासारख्या मंडळींनी न पडलेलं बरं आहे. त्यामुळे एखाद्या ग्रंथाची त्यांनी विस्तार केला, टीका केली. नाथांनी मूळ भागवताच्या 11 स्कंदावरती नाथ भागवत हा एवढा प्रचंड मोठा ग्रंथ लिहिला. मग याचा अर्थ त्यांनी केलेला विस्तार हा त्यांच्या आत्मज्ञानाच्या स्थितीपासून वेगळा आहे का? निश्चित नाही. त्यामुळं आत्मज्ञान ह्या शब्दाला केवळ एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे अनुभव, अनुभव, अनुभव. बहुतांपरी कुसरी तत्व झाडा. अनेक लोक आहेत, अनेक पद्धतीने, नाना प्रकाराने या अहम ब्रह्मास्मी या एकमेव असलेल्या वस्तूवरती अनेक प्रकाराने चिंतन व्यक्त करतात. बहुतांपरी कुसरी तत्व झाडा, परंतु त्यांच्यापैकी फार मोजक्या लोकांना परी पाहिजे अंतरी तो निवाडा. त्याच्यापैकी खूप कमी मंडळींना त्या हृदयामध्ये त्या आत्मसाक्षात्काराची दृढता प्राप्त झालेली असते. हा खऱ्या अर्थाने फार मोठा सज्जनो या सृष्टीमधला आम्हा अज्ञानी जीवांसाठी समर्थांनी केलेला बोध आहे. परमार्थ हा बाह्यांगाने नाही, परमार्थ हा केवळ शब्द पांडित्याने नाही, परमार्थ हा जगून अनुभवाच्या आधाराने तुम्हाला जाणायचा आहे. आणि तो अनुभव शब्दातीत आहे. आता बघा, काही लोक अनुभव म्हणजे मला इथं राम दिसला, तिथं राम दिसला, इत्यादी इत्यादी अनेक अनुभव सांगतात. पण मग ह्या शब्दांना आपण अनुभव समजून त्यांना आत्मज्ञानी म्हणायचं का? नाही. म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे. बऱ्याचदा या अतिंद्रिय असलेल्या अनुभवांना शब्दांचा स्पर्श सहन होत नाही. तिथं केवळ अनुभव आहे, केवळ अनुर्वाच्य अनुभव, मौन अनुभव. अशा या मौन अनुर्वाच्य स्थितीला तो संत आपल्या हृदयामध्ये जाणत असतो. आणि समर्थांचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं जा, तो अनुभव घ्या. बहुतांपरी कुसरी तत्व झाडा, यामध्ये अडकू नका. शब्द पांडित्याच्या जाळ्यात तर मुळीच अडकू नका. जगाच्या लौकिकामध्ये परमार्थ कधी सापडत नाही. परमार्थ सापडतो तो म्हणजे भगवंताच्या ठाई आपलं मन, आपलं चित्त एकाग्र करून त्याच्या कृपेने, त्याच्या प्रेमाने आपलं हृदय भरून टाकणं आणि त्या वस्तूची अनुभूती घेण्यामध्ये आहे, तो अनुभव घेण्यामध्ये आहे. परी पाहिजे अंतरी तो निवाडा. कारण तो अनुभव कसा आहे? मना सार साचार ते वेगळे रे. समस्तांमध्ये संपूर्णपणे भरून उरलेलं ते तत्व हे काही वेगळंच आहे. ते चर्मचक्षूंच्या आधाराने दिसत नाही.
ते या गुणात्मक वस्तूंच्या आधाराने बघायला गेलो तर सापडत नाही. त्याला कुठला रंग नाही, त्याला कुठलीही वाणी नाही. ते एकमेव सगळ्यांना व्यापून उरलेलं तत्व हे बऱ्याच लोकांना कळूनच येऊ शकत नाही. उदाहरणार्थ, आपण एखाद्या फोटोला, तसबिरीला घातलेला हार पाहतो आणि आपण म्हणतो, काय सुंदर हार आहे हो हा. आपल्याला नेमकं काय आवडलं हो त्याच्यातलं? ती फुलं आवडली, त्याची रचना आवडली, हे सगळं आवडलं. पण एक गोष्ट आपल्यापैकी बहुतांश लोकांच्या लक्षात येत नाही की या सगळ्या फुलांना या इतक्या आकर्षक पद्धतीने एका दोऱ्याने विणून घेतलेलं आहे. त्या दोऱ्याच्या आधाराने तो हार बनलेला आहे. त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये देखील हे सगळं असलेलं बहुरूपी, बहुढंगी असं जे आपल्याला रूप दिसतंय ना, ते बहुरूपत्व हे एका कुठल्या तरी अशनेपणाच्या गुणामध्ये आहे. ते अशनेपण म्हणजे जाणीव. त्या जाणीवेच्या आधाराने हे सगळं विश्व बांधलेलं आहे. त्याच्या या अशनेपणामध्येच समर्थ म्हणतात, समस्तामध्ये सार साचार. ते सगळ्यांमध्ये ते वेगळेपण आपल्याला शोधता यायला पाहिजे. ते वेगळेपण पाहण्यासाठी एकच करा, बहुतान परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मना सार साचार ते वेगळे रे. आणि या समस्तांमध्ये एक ते आगळे रे. ते सगळं काही सामावून भरलंय, सगळ्यांमध्ये एकच एक आहे. असं ते एकच एक असलेलं तत्व सगळ्यांमध्ये सामावून उरलेलं, हे केवळ या सज्जनाच्या जवळ राहिल्याने, त्याच्या कृपेने, त्याच्या अनुभवानेच आम्हाला कळू शकतं. श्री महाराज त्यामुळे म्हणायचे की माझ्याकडं आलेला मी कधी विद्वान बघितला नाही की अडाणी बघितला नाही, ज्येष्ठ बघितला नाही की कनिष्ठ बघितला नाही, पंडित बघितला नाही का तो शहाणा आहे बघितलं नाही, स्त्री बघितला नाही की पुरुष, अहो सोडा साधा पशु प्राणी देखील मी बघितलं नाही. मी त्या सगळ्यांमध्ये एकच एक माझा राम बघितला. समस्तांमध्ये एक ते आगळे रे. हे सगळं एक रूपत्वाने पाहण्याची कला ही संत कृपेने येते. संत एकाच वेळेला जगाच्या वेगवेगळ्या दोन गोष्टींना एकाच मूल्यामध्ये मोजू शकतात. रामकृष्ण परमहंस गंगा नदीच्या किनारी बसून हातामध्ये एका बाजूला माती, एका बाजूला सोनं घ्यायचंय आणि माती सोनं करत दोन्हीही नदीच्या पात्रामध्ये भिरकावून द्यायचंय. कसं शक्य असेल हे? माती आणि सोनं हे सामान्य जीव एकाच पट्टीने बघू शकेल? नाही. हे एकाच पट्टीने बघता येण्यासाठी ही दृष्टी गुणातीत व्हायला पाहिजे, गुणांच्या पलीकडे गेली पाहिजे. अशी गुणांच्या पलीकडे गेलेली दृष्टी ही केवळ संताची असते. आणि म्हणून संत आमच्यासारख्या अनंत अपराधी लोकांचे अनंत अपराध पोटामध्ये घालूनही त्यांना आपलं म्हणतो. ज्याप्रमाणे ते ब्रह्मानंदांसारख्या सच्छील सत्पुरुषांना आपलं म्हणतात, त्याचप्रमाणे माझ्यासारख्या विषयी माणसाला देखील हे संत आपलं म्हणतात. हे कसं शक्य आहे? कारण या संतांना ते एकच एक राम तत्व आपल्या सगळ्यांमध्ये दिसत असतं. समस्तांमध्ये एक ते आगळे रे. ते आगळं तत्व हे संतांच्या जवळ राहूनच जीवाला कळू शकतं. आणि त्यामुळं सज्जनो, संत आपल्याला जे सांगतात ना, ते आपण नीट आपल्या आचरणामध्ये आणावं. त्यांच्याबरोबर राहून रामाचं प्रेम जोडून घ्यावं. त्याचं नाम आपण निरंतर आपल्या मुखाशी गावं. आणि ते नाम जसं जसं आपल्या चित्तामध्ये उतरू लागेल, जसं जसं या गुरुचं प्रेम आपल्या हृदयामध्ये वसू लागेल, तसं तसं लक्षात येईल की त्या परब्रह्माला जाणण्यासाठी ही दृष्टी दोषविरहित झाली पाहिजे. कोणाची निंदा, कोणाची स्तुती यामध्ये ती अडकता कामा नये. मना राघवे वीण आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तू रे. या मानवाच्या निंदा स्तुतीमध्ये आपलं मन अडकू नये. ही गुणातीत भूमिका करावी. आणि जशी जशी वृत्ती गुणातीत होईल तसं तसं समस्तांमध्ये एक ते आगळे रे असं हे रामरूप आपल्या अनुभूतीला येईल. आणि हे केवळ संताच्या सहवासाने, त्याच्या कृपा आशीर्वादाने आपल्याला मिळतं. म्हणून समर्थ म्हणतात की बहुतान परी कुसरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मना सार साचार ते वेगळे रे. समस्तांमध्ये
येकते आगळे रे. असो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.